नमस्कार मित्रांनो, आपण भागाकार प्रकरणातील राहिलेली शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. 4.5 किलोग्राम हळदीच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? मित्रांनो, एक पिशवी 150 ग्रॅमची म्हणजे 150 ग्रॅमची आहे, तर 4.5 किलोग्राम हळदीच्या अशा किती पिशव्या तयार होतील असा प्रश्न आहे. प्रथम आपण किलोग्रामचे ग्राम मध्ये रूपांतर करूया. बघा, 1 किलोग्राम म्हणजेच मित्रांनो 1000 ग्राम. तर 4 किलोग्राम म्हणजे 4000 ग्राम. हाफ किलोग्राम म्हणजे हाफ मध्ये किती येईल? 1 किलोग्राम मध्ये 1000 ग्राम येते, तर हाफ मध्ये 500 ग्राम येईल. मग 4 किलोग्राम म्हणजे 4000 ग्राम. 4 आणि हाफ किलोग्राम म्हणजे किती ग्राम? तर 4 किलोग्राम म्हणजे 4000 ग्राम अधिक हाफ म्हणजे 500 ग्राम. 4.5 किलोग्राम म्हणजे 4500 ग्राम. साडेचार किलोग्राम म्हणजे किती ग्राम झाले? 4500 ग्राम झाले. तर 4500 ग्राम इथे लिहिले. त्यानंतर मित्रांनो भागिले 150 केले, कारण एक पिशवी 150 ग्रामची आहे, तर 4.5 किलोग्रामच्या किती पिशव्या तयार होतील ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून 4.5 किलोग्रामचे ग्राम मध्ये रूपांतर केले, ते आले 4500 ग्राम भागिले 150 ग्राम. भाग देऊया. शून्याला शून्य गेला. 15 एके 15, 15 त्रिक 45, 15 शून्य 0. म्हणजेच बघा, 4.5 किलोग्राम हळदीच्या किती पिशव्या तयार झाल्या? 30 पिशव्या तयार झाल्या. एका पिशवीमध्ये 150 ग्राम हळद होती. अशा 30 पिशव्या तयार झाल्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. उदाहरण दुसरे बघा. 7.5 किलोग्राम लोणच्याच्या 150 ग्रामची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील? इथे मित्रांनो एक पिशवी 150 ग्रॅमची आहे. अशा 7.5 किलोग्राम लोणच्याच्या किती पिशव्या तयार होतील हे तुम्हाला या उदाहरणामध्ये काढायचं आहे. आता 7.5 किलोग्राम म्हणजे किती? तर 7 किलोग्रामला 250 ग्राम कमी म्हणजेच 6750. 6 किलोग्राम आणि 750 ग्राम म्हणजेच 7.5 किलोग्राम पिशव्या काढायच्या आहेत. म्हणून 6750 ला 150 ने भाग द्यायचा आहे. तेव्हा आपल्याला किती पिशव्या तयार होतील 150 ग्रामच्या ते उत्तर मिळेल
ह्या शून्याला हा शून्य गेला, 15 एके 15, 15 चौक 60, राहिले 7 आणि 5, 15 5 75, अशा 45 पिशव्या तयार होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. उदाहरण 3 बघा. 8.5 किलोग्राम मनुक्याच्या 250 ग्रामची एक पिशवी याप्रमाणे किती पिशव्या होतील? मित्रांनो, इथे एक पिशवी 250 ग्रामची आहे. अशा 8.5 किलोग्राम मनुक्याच्या किती पिशव्या तयार होतील ते तुम्हाला काढायचं आहे. आता 8.5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? तर 8.5 किलोग्राम म्हणजे प्रथम 8 म्हणजे 8000 आणि हाफ म्हणजे 500 ग्राम. मग 8.5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम होईल? 8500 ग्राम भागिले 250. 8500 ग्रामला 250 ने भाग द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला अशा किती पिशव्या तयार होतील ते निघेल. ह्या शून्याला हा शून्य गेला, 25 एके 25, 25 त्रिक 75, राहिले 10, 25 चौक 100, अशा 34 पिशव्या तयार होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 4.25 किलोग्राम लोणच्याच्या 150 ग्रामची एक पिशवी याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? इथे एक पिशवी कितीचे? 150 ग्रामचे. आता 4.25 किलोग्राम लोणच्याच्या अशा किती पिशव्या तयार होतील ते आपल्याला काढायचं आहे. आता 4.25 किलोग्राम म्हणजे किती? तर 3750 ग्राम. 4.25 म्हणजे किती? 3750 ग्राम. म्हणजेच 4 किलोग्रामला 250 ग्राम कमी, म्हणजेच 4.25 किलोग्राम. म्हणजे किती ग्राम झाले? 3750 ग्राम ला 150 ने भाग द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला किती पिशव्या तयार होतील ते मिळेल. ह्या शून्याला हा शून्य गेला, 15 एके 15, 15 दुनी 30, राहिले 7 आणि वरचे 5, 15 5 75, अशा किती पिशव्या तयार झाल्या? तर अशा 25 पिशव्या तयार झाल्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न 5 बघा. एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते व 7 ने भागल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, इथे पर्याय दिलेले आहेत. आता या पर्यायामधूनच आपल्याला एक संख्या गस करावी लागेल. ज्या संख्येला 6 ने भागल्यास बाकी 4 उरते आणि 7 ने भागल्यास बाकी 5 उरते. आपण 40 ही संख्या घेऊया. या 40ला आपण प्रथम 6 ने भाग देऊन बघूया बाकी 4 उरते का? बघा, 6 6 36. 40च्या अगोदरची संख्या घ्यायला लागते, म्हणून 36 येते 6च्या पाड्यामध्ये. 6 6 36, 40 मधून 36 गेले तर किती राहते? 4 राहते. म्हणून इथे आपल्याला बाकी किती मिळाली? 4. 7 ने 40ला भाग देऊया, म्हणजे बाकी 5 उरायला पाहिजे. बघा, 7 5 35, 40 मधून 35 गेले तर किती बाकी राहिली? 5. म्हणजे 40 या संख्येला 6 ने जेव्हा आपण भागले तेव्हा बाकी 4 उरली. 7 ने जेव्हा 40ला भागले तेव्हा बाकी 5 उरली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 40.
ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 6वा बघा, एका संख्येला 12ने भागल्यास बाकी 7 उरते व 15ने भागल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, पर्यायामधलीच एक संख्या आपल्याला घ्यावी लागेल, जी की त्या संख्येला जर 12ने भागले तर बाकी 7 उरते आणि 15ने भागले तर बाकी 10 उरते. मग आपण 55ला घेऊया. 55ला जर 55 ही संख्या घेऊया. 55ला जर 12ने भाग दिला तर बाकी किती उरते बघूया. बघा, 12 चौक 48. 55च्या अगोदरची संख्या 48, 12च्या पाढ्यामध्ये येणारी 12 चौक 48. 55 मधून जर 48 गेले तर किती राहते? तर 7 राहते. म्हणून इथं बाकी किती आली? 7 आली. इथे बघा, 12ने 55ला भाग दिला तर बाकी 7 उरले. आता 55ला 15ने भाग दिल्यास बाकी 10 उरते का बघूया. 15 त्रिक 45. बघा, 55 मधून 45 गेले तर 10 राहते. म्हणजेच बाकी इथे सुद्धा किती उरली? 10 उरली. म्हणून ती संख्या कोणती येईल? तर ती संख्या येईल 55. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न 7वा बघा, एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 8 उरते व 8ने भागल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? इथे पर्यायामधलीच एक संख्या आपल्याला घ्यावी लागेल. आपण 143ला 9ने भाग देऊया. बघूया बाकी 8 उरते का. 143ला 9ने भाग द्यायचा आहे. बघा, 9 एक्के 9. 14 मधून 9 गेले तर किती राहील? 5. वरून घेतले 3. 53 झाले. 9ने भाग देऊया. 9 5 45. 53 मधून 45 गेले तर 8. म्हणजे इथं बाकी किती उरली? 8 उरली. त्यानंतर 143लाच 8ने भाग दिल्यास बाकी 7 उरायला पाहिजे. म्हणून 8ने भाग देऊन बघूया. 8 एक्के 8. 14तून 8 गेले तर किती राहील? 6. वरून 3 घेतले 63 झाले. 8 7 56. बघा, 63 मधून 56 गेले तर किती राहील? 7. म्हणून इथं बाकी किती राहिली? 7. तर ती संख्या येईल 143. ती संख्या किती येईल? 143. ऑप्शन क्रमांक 4. 8वा प्रश्न बघा, एका संख्येला 6ने भागल्यास बाकी 2 उरते, 8ने भागल्यास बाकी 4 उरते, 18ने भागल्यास बाकी 14 उरते, तर ती संख्या कोणती? बघा, पर्यायामधलीच एक संख्या आहे. आपण कोणती घेऊया? म्हणजे 6ने भाग दिल्यास बाकी 2 उरेल. 72 76 68 44. आपण 68ला घेऊन बघूया. 68ला आपण 6ने भाग देऊया. 6 एक्के 6. 6 मधून 6 गेले 0 राहील. वरून 8 खाली घेतले. 6 एक्के 6. 8 मधून 6 गेले 2. म्हणजे इथे बाकी किती उरली?
बाकी उरली 2. त्यानंतर मित्रांनो ह्याच 68ला 68ला आपल्याला 8ने भाग द्यायचा आहे, तेव्हा बाकी 4 उरायला पाहिजे. बघा 8ने भाग देऊया. 8 8 64. 68 मधून जर 64 गेले तर 4 उरते, म्हणजेच इथं बाकी किती उरली? 4 उरली. त्यानंतर 68ला 18ने भागल्यास बाकी 14 उरते का बघा. 18ने भाग देऊया. 18 त्रिक 54. 68 मधून जर 54 गेले, बघा 8तून 4 गेले 4, 6तून 5 गेले 1, म्हणजे इथे बाकी किती उरली? 14. म्हणून ती संख्या किती येईल? ती संख्या येईल 68. ती संख्या येईल 68. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 9 बघा. एका संख्येला 6ने भागल्यास बाकी 3 उरते व 8ने भागल्यास बाकी 5 उरते आणि 9ने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? पर्यायामध्येच ती संख्या आहे मित्रांनो. बघा आपण गस करून 69ला घेऊया. 69ला प्रथम आपण 6ने भाग देऊया, बाकी 3 उरते. 6ने भाग देऊया, बाकी 3 उरते का बघूया. 6 1 6. 6 मधून 6 गेले 0 राहिले, वरचे 9 खाली घेतले. 6 1 6. बघा 9 मधून 6 गेले 3, म्हणजेच इथं बाकी किती उरले? बाकी उरली 3. बघा 6ने भागल्यास एका संख्येला, म्हणजेच आपण 69 घेतले, 69ला 6ने भाग दिला तेव्हा बाकी किती उरते? 3 उरते. 69ला 8ने भाग देऊन बघूया, बाकी 5 उरते का. बघा 8 8 64. 69 मधून 64 गेले, किती राहील? 5 राहील, म्हणजेच इथं पण बाकी किती उरली? 5 उरली. 69ला 8ने भाग दिला तेव्हा बाकी 5 उरते. त्यानंतर 69ला 9ने भाग दिल्यास बाकी 6 उरते का बघूया. 9ने भाग दिल्यास बाकी 6 उरते का. बघा 9 7 63. 9तून 3 गेले 6 राहते, 6 6 गेले 0 राहते, म्हणजेच इथे सुद्धा बाकी किती उरली? 6 उरली. म्हणून ती संख्या येईल. ती संख्या किती येईल? 69. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 10 बघा. एका संख्येला 14ने भागल्यास बाकी 12 उरते व 12ने भागल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायामधूनच शोधायचं आहे. बघा ती संख्या कोणती असेल ज्या संख्येला 14ने भागल्यास बाकी 12 उरते. तर आपण 82 घेऊन बघूया. ह्या 82ला 14ने भाग देऊया. 14 पंचे 70. तर 82 मधून 70 वजा करायचे आहे. 2तून 0 गेले 2 राहील.
8 7 गेले तर 1 राहील, म्हणजेच इथं बाकी किती उरली? 12 उरली. बघा, एका संख्येला म्हणजेच 82ला जर आपण 14ने भागले तर बाकी 12 उरते. तसेच 82ला जर 12ने भागायतले तर बाकी किती उरते बघूया. बघा, 12 72. 82 मधून 72 वजा करा. 2तून 2 गेले, 0 राहिले. 8तून 7 गेले, 1 राहते. म्हणजे इथे बाकी किती उरली? 10 उरते. म्हणून ती संख्या होईल, बघा 12ने भागले तेव्हा बाकी 10 उरते. म्हणून ती संख्या काय होईल? तर 82 होईल. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर ती संख्या काय होईल? ती संख्या होईल 82. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल.